मुळातच पूर्वी जसं उत्तम शेती म्हणायची आणि कनिष्ठ नोकरी म्हणायची. पण आज असं झालंय, की नोकरीमध्ये जी एक सुरक्षितता आलेली आहे आणि तिथं वाढत्या क्रमाने पगार वाढत चाललेले आहेत. त्या पगारामध्ये एक सुरक्षितता आहे आणि बाहेरच्या कुठल्याही संकटाचा परिणाम नोकरीवर होत नाही. आज शेती ही अशी आहे, की तिला तिकडे युद्ध झालं तरी इथे शेतीवर परिणाम होतो. गारपीट तर प्रत्येक उन्हाळ्यामध्ये होते आहे. एक तर अतिवृष्टी होते किंवा दुष्काळ होतो. त्यामुळे शेतीमधलं संकटं वाढत चाललेली आहेत. शेतीचा उत्पादन खर्च वाढतोय, मार्केट पडलेलं आहे आणि ते सगळं जागतिक याच्याशी जोडलं गेल्यामुळं शेतीमध्ये अस्थिरता मोठ्या प्रमाणावर आहे. आणि त्यामुळं नोकरी आणि शेती अशी सरळ-सरळ तुलना आज समोर आलेली आहे. व्यापाराच्या बद्दल सुद्धा मुलींना फारशी गॅरंटी वाटत नाहीये आणि त्यामुळं सहजपणे कमी पगाराची नोकरी असलेला मुलगा असला तरी चालेल, परंतु मग आपण शहरी भागातलाच मुलगा निवडला पाहिजे किंवा ग्रामीण भागात असेल तर मग पक्क्या नोकरीचा मुलगा निवडला पाहिजे. अशी मुलींची मानसिकता बनते आहे. त्यामुळं शेतीच्या संदर्भातलं जे कुटुंबाचं संकट आहे, ते या ठिकाणी महत्त्वाचं ठरतं. या ठिकाणी मला हेही सांगितलं पाहिजे, की महाराष्ट्रातल्या काही कुटुंबातल्या मुलींनी सुद्धा आत्महत्या केलेल्या आहेत, की आपल्या लग्नाचा ताण वडिलांवर पडू नये म्हणून मुलींनी पण आत्महत्या केल्याच्या काही घटना महाराष्ट्रामध्ये घडलेल्या आहेत.